अरे बस यार रेड रेड जरा हात पकड जा बाबने लय लोक या काढून नमस्कार, मी पुंडलिक पुन्हा एकदा मी कोकणचा कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी चाललो आहे वैभवडे तगीर कुर्ली या गावी, कारण की आज त्रिपुर पौर्णिमा टिप्पर असतो तुळशीच्या लग्नाच्या तिसऱ्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेचा। तर तोच टिप्पर म्हणजे दहिकाला जत्रा त्यांची जोरात असते, म्हणजे फोंड्या पंचक्रोशीत ती मोठी जत्रा बोलली जाते। तीच बघण्यासाठी मी निघालो। माझ्यासोबत कोण नाही, मी एकटाच आहे। दरवर्षी कोण ना कोणतरी असतं, यंदा कोण नाही। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि एक महत्त्वाचं म्हणजे आज आपण जरा काहीतरी व्हिडिओमध्ये वेगळं करणार आहे, म्हणजे टाईम भेटला तर लोकांचे आपण कमेंट घेणार आहे, म्हणजे कोकणातील जत्रा त्याचा अनुभव तुम्ही का आला, अशा वेगवेगळ्या आपण कमेंट घेणार। त्या लोकांच्या घ्यायला गावले तर त्या घेऊया, बघूया। शक्यतो कॅमेरा जर कोण धरा असला, माईक घेतला आहे, कॅमेरा जर कोण धरा असला तर मग घेऊया, नाहीतर मग पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण तसा प्रयत्न करूया। तर हा ब्लॉग नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन कोण असेल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आपण डायरेक्ट जाऊ देवळाकडे। याचा काय ए बाब्या, घरात जा घरी जा। चला आपण जाऊया आता। तर ते मागं मागे येताना गाडीपर्यंत येणार, परत घरात जाणार। जा घरी बस, जा येतो जाऊन। थंडी भरपूर आहे, वातावरण पावसाचं ते वातावरण काय नाही, थंडी भरपूर आहे। हे बघा आलं बघा गाडीपर्यंत। ए घरात जा, घरात जा, ए घरात जा, घरात जा। मित्रांनो पोहोचलोय आता मी इथे। गर्दी बघू शकता, तुफान गर्दी असते यावेळी। मला वाटते गाडी जाईल वरतीपर्यंत, तर गाडी जायला पुढे गर्दी असेल। गेल्याशी इथे गाडी लावलेली आणि गेलेलं। हा यंदा गाडी जाईल वरती। गाडी आपण इथे लावूया आणि जाऊया, नंतर मग ट्रॉफिक झालं तर अवघड आहे। गाडी पाठीमागे पार्किंग केली, आता आपण निघालो पुढे। सुंदर अशी हे गेलं आपलं का लाईटिंग केली आहे। इथं बसची पण सोय असते, दिवसभर बस सेवा चालू असते पर्यंत बस येतात। एकदा पावसामुळे गावा असं मला वाटतं की गर्दी कमी आहे ना, आता हे फुल रोड होतो। आपण डायरेक्ट वरती जाऊया। पोचलोय आता, वरती देऊळ आहे, म्हणजे आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण जत्रा करूया। इथं जुनं मंदिर ते पाण्याखाली आहे, म्हणजे आपण इंस्टाग्रामला आहे बघा, व्हायरल झाले आता ते आपण काहीतरी तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये। तुफान गर्दी आहे, हे डेकोरेशन बघा, यंदा काय ते नवीन केलं। मंदिर बघा, मंदिर दर्शन घ्या। पप्पानी पण आहे, पप्पाने आपण एकदमच जाऊया मग दर्शन घ्या।
बोला. स्वरूप जे आहे ते पूर्वी स्वरूपात आहे, म्हणजे कोकणात स्वरूपात आहे, पण ते नवरंग नसरंग अशा स्वरूपातलं आहे. सध्या जी आपली तुलादेवी आहे तिला साडीचा म्हणजे नऊवारी साडीचा साथ चढवला जातो, तसेच धोत्राचा साथ चढवला जातो. म्हणजे अर्धनारी नटेश्वर असं ते एक स्वरूप आहे, शंकर पार्वतीचं स्वरूप. पण भाविक लोक त्याला पंढरीचा विठ्ठल आणि पंढरीची रुक्मिणी या स्वरूपात मानतात. जेणेकरून वारकरी पंथातलं हे पंढरीचा विठ्ठल आणि रुक्मिणी ही आपली देवता आहे, त्यामुळे आरतीच्या स्वरूपात तिची आराधना करतात. भाविक लोक घेऊन म्हणजे गाराणी मांडतात. बाहेर वासिनींना या देवळात म्हणजे महत्त्वाचं स्थान आहे, कारण देवीची ओटी भरणं हे माहेरवासींचं एक मुख्य पूजनाचं कर्तव्य इथे नेमलेलं आहे. आणि पूर्ण पूर्वीच्या इतिहासात माहेरवासी म्हणजे बहिणीने आम्हाला सांभाळलेलं आहे, त्यामुळे बहिणीला या ठिकाणी जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. तसंच पूर्ण महाराष्ट्रात लोटांगण म्हणजे ज्यावेळी जेवणावर आमचे होते, जेवणावर ज्यावेळी तुमच्या जेवणाचा रंगा संपतात, त्यामुळे लोटांगणाचा एक आमचा कार्यक्रम असतो. तो या ठिकाणी फक्त कुर्ली म्हणजे पूर्वीच्या गगनबावडा तालुक्यातील कुर्ली येते, सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आणि सोनुर्ली तालुका सावंतवाडी या ठिकाणी लोटांगणाचा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त 2 ठिकाणी लोटांगणाचा कार्यक्रम आहे. त्याच्यात खासियत या कुर्ली गावाची म्हणजे कुर्ली गावाचे जे मानकरी मंडळी आहे त्यांचे जे महाळ असतात ते तुळशी विवाहाच्या दिवशी असतात. म्हणजे अख्ख्या भारत वर्षात जे पितृ अमावास्येचे किंवा पितृ दिवसातील जे काही पितरांना जेवण वाढलं जातं किंवा त्यांची पूजा अर्चा केली जाते ती फक्त कुर्ली गावाच्या तुळशी विवाहाच्या निमित्ताने केली जाते. अशी या दुर्गादेवीची आख्यायिका आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे. या ठिकाणी दुर्गादेवीचा पालखी सोहळा आहे, त्याच्यातली जी आरती आहे ती आरती जवळजवळ भारतवर्षात कुठे तशी आरती नाही आहे. फक्त या गावातच ती आरती बोलली जाते किंवा तिची आराधना केली जाते. ते शब्द किंवा ते अलंकार शब्दाचे कुठल्याही आरती दुसरीकडे कुठेही नाही, अशी ती आरती आहे आणि ती आपल्या माध्यमातून सर्व जगभरात पसरावावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपण आता दर्शन वगैरे घेतलं, आपण जत्रा फिरूया. ओळखीचे भरपूर जण गावणार आहे. गर्दी तशी नाही आहे, पावसामुळे काय काय कळत नाही, पण गर्दी आली ते उभं राहायला पण जागा नाही. फुगांदे रे नाही म्हणता.
आता आपण जत्रा फिरूया. आता आनंदगावला माझा भाव तिकडनं आलेला, बाकी कोण गावाला तर आहे काय वैभव आहे काय तेव्हा इकडे मालवणी खाजा हे काका ओळखीचे आहेत. मालवणी खाजा आपला सुप्रसिद्ध. पप्पा काय सांगणार मी रमजून माका काय काय विचारत होता काका काय परत बोला पप्पा ते बसले आहेत बोलू मालवणी खाजा तुम्हाला त्या आवळेगावच्या यात्रेमध्ये दाखवलं ना तसंच आहे. आणि इकडे दुकान आहे. बसणार मी पैसे देतो बस चल बस बसवलं तर बसवू लागले. इथं लहान मुलांचं आहे बघा. दादाला विचार बसून हे बघ दादा अरे बस रड रड जरा रड बसू द्या नाही म्हणते तुला नाही म्हणते ती काय करायचं. चला आपण पुढे जाऊया. नाही म्हणतात इकडे आईस्क्रीमचं दुकान. इकडे पण दुकानच आहे त्या साईडला. कोकणातल्या जत्रा अशा आहेत की इथं काय मिळत नाही असं नाही. एक मार्केटला नसेल पण इथं असतं तेव्हा कपडे पण आले तिथं होलसेल जरा तेव्हा काय नाही असं सगळं लेडीज लोकांनी तिकडं आहे. आणि ह्याच्यात बसू बसू नका विचार बसणार. इकडे पण दुकान आहे. खाली दुकान आहे विण्या मुंबईला.
परत तिकडे निघालो. आता भाऊ भेटला पण तो परत तिकडे जाऊन बसायचं. चला परत जाऊन बसू. मजा करायची, मजा लाईफमध्ये आहे काय. सुहास ए सुहास ए सुहास ए सुहास 500 देतो 500 देतो. बशी नका विचार. किती घेतात? 100 घ्या. दादाला पिडलं. दादा मस्करी गेली. हा का एवढं सिरियस घेऊ नको. दर वाढवायला पाहिजे होता. 200 तर 300 करा पाहिजे. कितीला आहे? त्याला म्हणलो रे किती घ्यायचं ते मला 50. अहो 100 घ्या म्हणतो. पण घ्या. ऐकलं का? फिरूया जरा बोललो आणि त्यामुळे आता फिरा निघालं. तर नारळ आहे भाई. ओटी भरायचे असते नारळ वगैरे आहे. आणि खाली खायची दुकान आहे. ती बघूया आपण. MS14 शास्त्री 29 जी गाडी पार्क केलेली आहे. टॅटो आलं. या साईडला पण एक छोटंसं मंदिर आहे. कसलं आहे ते नाही मला माहीत. ते आपण नंतर येऊया कधीतरी आणि परत ब्लॉगिंग चालू करूया. इकडे खायचं खायच्या गोष्टी वडापाव वगैरे दुकान. समस्या निर्माण झालेली आहे. इकडे चायनीजचं वगैरे दुकान आहे आणि इकडे 2 मंदिर आहेत. इकडे गुंड्या उचलण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या त्या लोकांनी. हे बघा ही गुंडी आहे ती उचलायची आणि जो कोण जास्त वर उचलेल त्याला बक्षीस होतं. कुशीर घे रे, कुशीर घे, कुशीर घे. कुशीर घेतल्याशिवाय नाव चालत. कुशीर घे, कुशीर घे ना तो कोणार घे. हा होती सिद्ध. हात पकड द्या. या हळद केळं खायला, या हळद केळं खायला आल्यात. आता थोडी थोडी गर्दी वाढायला लागली.
खूप म्हणजे खूप गर्दी कमी आहे खूप. कमिटी मार्फत आपल्याला नम्र अशी विनंती आहे, रस्ता वाहतुकीस खुला करून सर्वांनी सहकार्य करायचं आहे. ठीक आहे, माचीच आहे का? माचीची काडी, माशीची काडी वापरायची. दाखवलं. हो तर अशी हे करायची, अशी लॉक काढून उघडायची, माशीची काडी लावायची. माशीची काडी लावली ना कांदा भात मशीन बाट नाही ना मशीन माकडा आकडूक बरी होती. वर मारा ना त्याकडे काय सिस्टीम आहे जरा जरा दाखव. हा नाही ना बंदुकीत गडबड झाला. एका कोणा ठेवा तिकडे मित्रांनो हे बघा, माचीची काडी टाकायची. माचीची कांडी भात. हा माशीची कांडी भात असले तर हे हा 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 दाखवत केलडा बडूक बरी होती. बंदूक 30 काड्या थंड होतात. कसे आहे हे? फक्त 100 रुपये माशीच्या काड्यासाठी. हे बघा 1 रुपये मध्ये 2 रुपये मध्ये वागता. हा 2 रुपये मध्ये वागता. देतो ना. किती रुपये? 100 रुपये. हे बघा इझी. हा
नमस्कार. आता घरी आलो आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट.